Hello student, welcome in this lecture. In previous lecture, we see the derivations of Mendelian ratio, that is incomplete dominance and intragenic interaction, that is it take place the alleles of the same gene. Okay, so today in this lecture we discuss the new dominance. This dominance is known as a co-dominance under the chapter inheritance and variation. बघा मागच्या लेक्चरला आपण इनकम्प्लीट डॉमिनन्स या डॉमिनन्सवर डिस्कशन केलं होतं. त्याला रिलेटेड एक्झाम्पल बघितलं होतं. मिराबिलिस जल्पा या प्लांटमधल्या 2 प्रॉपर्टीचं आपण एक्झाम्पल त्यामध्ये सॉल्व केलं होतं. आता आजच्या लेक्चरला पहिल्यांदा कोडॉमिनन्स म्हणजे काय, त्याची डेफिनेशन, त्याच्याशी काही रिलेटेड इंट्रोडक्शन आणि त्यावर बेस्ड असणारं एक्झाम्पल, एवढा पॉईंट आजच्या लेक्चरला घेणार आहोत. तर बाळांनो, पहिल्यांदा आपल्याला डेफिनेशन बघायची आहे. व्हॉट इज कोडॉमिनन्स. कोडॉमिनन्स म्हणजे काय आणि त्या कोडॉमिनन्सची डेफिनेशन. आता कोडॉमिनन्समध्ये काय लक्षात ठेवणार आहात, both genes of allelomorphic pair express themselves equally. बघा इनकम्प्लीटमध्ये इक्वलीच्या ऐवजी तिथं आपण वर्ड कोणता सांगितला होता सांगा, पार्शली. पण पार्शलीच्या ऐवजी कोडॉमिनन्समध्ये हे वर्डिंग चेंज करायचं आहे. कसं वर्डिंग येणार आहे सांगा, कोडॉमिनन्स both the gene of allelomorphic pair express themselves in one hybrid equally. It is known as a codominance. बघा पुन्हा एकदा डेफिनेशन सांगते. व्हॉट इज कोडॉमिनन्स. both the gene of an allelomorphic pair express themselves in F1 hybrid equally. आपण इनकम्प्लीटमध्ये हाच वर्ड तिथं काय सांगतो सांगा, एक्सप्रेस पार्शली. पार्शलीच्या ऐवजी फक्त एक वर्ड ह्यामध्ये चेंज करायचं आहे. तिथं मात्र काय मेन्शन करणार आहात सांगा, इक्वली. पुन्हा एकदा डेफिनेशन सांगते. व्हॉट इज कोडॉमिनन्स. कोडॉमिनन्स म्हणजे काय, both the gene of an allelomorphic pair express themselves in F1 hybrid equally. Then it is known as a codominance. पहिला डॉमिनन्स आपण कोणता बघितला होता सांगा, इनकम्प्लीट डॉमिनन्स. त्यामध्ये फिनोटायपिक रेशो आणि जिनोटायपिक रेशो हा सेम आला होता, 1:2, 2:1. तिथं हेटेरोझायगस पिंक हे इंटरमिडिएट कॅरेक्टर आलं होतं. बघा आता ह्यामध्ये आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे की कोडॉमिनन्स शो इंडिपेंडंट एक्सप्रेशन ऑफ द 2 alleles. कोडॉमिनन्स शो इंडिपेंडंट एक्सप्रेशन ऑफ 2 alleles. आता ह्यामध्ये काय लक्षात ठेवणार आहात, F1 हायब्रिड एक्सप्रेस both the parental character equally. अशी सांगितल्याप्रमाणे इथं वर्ड आपल्याला कोणता लक्षात ठेवायचं आहे सांगा, इक्वली अँड इंडिपेंडंटली. F1 hybrid expresses both the parental character equally and independently. What is codominance. Both the gene of allelomorphic pair express themselves in F1 hybrid equally. Then it is known as a codominance. आणि जसा आपण इनकम्प्लीट डॉमिनन्समध्ये एक्झाम्पलवरून फिनोटायपिक रेशो आणि डिनोटायपिक रेशो डिनोट केला होता, त्याचप्रमाणे कोडॉमिनन्समध्ये सुद्धा शेवटी आपल्याला त्यामध्ये
फिनोटायपिक रेशो आणि जिनोटायपिक रेशो हा डिनोट करायचा आहे. इनकम्प्लीट डॉमिनन्समध्ये फिनोटायपिक रेशो आणि जिनोटायपिक रेशो किती आला होता सांगा? 1:2, 2:1. आणि तिथं स्टेटमेंट काय सांगितलं होतं सांगा? बोथ द पेअर ऑफ अँड अलिलोमॉर्फिक पेअर एक्सप्रेस इन F1 हायब्रिड पार्शली. आणि इथं पार्शलीच्या ऐवजी फक्त एक सेंटेन्स किंवा एक वर्ड चेंज करायचा आहे. बोथ द जीन ऑफ अँड अलिलोमॉर्फिक पेअर एक्सप्रेस देमसेल्व्स इन F1 हायब्रिड इक्वली. आणि ह्यामध्ये आणखी काय लक्षात ठेवा सांगा? F1 जो हायब्रिड आहे इट एक्सप्रेस बोथ पॅरेंटल कॅरेक्टर इक्वली अँड इंडिपेंडेंटली. तर बाळांनो, आता तुम्हाला कोडॉमिनन्स म्हणजे काय त्याची डेफिनेशन सर्वांना लक्षात आली असेल. आता त्यानंतर ह्यावर डिपेंड असणारं मी एक्झाम्पल घेतलेलं आहे. आता बुकमध्ये एक्झाम्पल सॉल्व करताना थोडंसं पिक्चर टाईप त्यांनी दाखवलेलं आहे, त्यामुळं हे एक्झाम्पल तुम्हाला समजतंय का नाही बघा. आणि त्यासाठी मग नेहमीप्रमाणे आपण F1 जनरेशन, F2 जनरेशन, त्यावरनं फिनोटायपिक रेशो आणि जिनोटायपिक रेशो त्यावरून एक्झाम्पल बोर्डवर मी सॉल्व केलेलं आहे. थोडंसं पहिल्यांदा त्याचं एक्सप्लेनेशन सांगते आणि मग तुम्ही ह्या एक्झाम्पलचा स्क्रीनशॉट घ्या, म्हणजे जेणेकरून कोणत्याही प्रकारचं कन्फ्युजन तुम्हाला व्हायला नको आहे. तर सर्वांनी लक्षात घ्या. आता जसं आपण इनकम्प्लीट डॉमिनन्समध्ये मिराबिली जल्पा ह्या प्लांटमधल्या 2 फ्लॉवर रेड फ्लॉवर आणि व्हाईट फ्लॉवर ह्यांचं क्रॉसिंग केलं होतं. आता इथं पहिलं जे एक्झाम्पल घेतलेलं आहे मी कोडॉमिनन्ससाठी, तर त्यामध्ये 2 टाईपच्या कॅटल्स आहेत. पण ह्या 2 टाईपच्या कॅटल्स कशा आहेत? एक जी कॅटल आहे, 1 कॅटल विथ द रेड कोट. आता रेड कोटचा अर्थ काय की त्या कॅटलच्या स्किनवर रेड कलरचे हेअर्स प्रेझेंट आहेत. आणि दुसरी कॅटल जी चूज केलेली आहे ती दुसरी कॅटल कशी असणार आहे सांगा? अदर कॅटल विथ द व्हाईट कोट. व्हाईट कोटचा अर्थ काय की त्या कॅटलच्या स्किनवर व्हाईट कलरचे हेअर्स प्रेझेंट आहेत. अगदीच तुम्हाला काही लक्षात नाही राहिलं तर क्रॉसिंग करायचं आहे. क्रॉसिंग करण्यासाठी 2 कॅटल्स आपल्याला घ्यायची आहेत. एक कॅटल आहे ती रेड कॅटल आहे आणि दुसरी जी कॅटल आहे ती कॅटल कोणती आहे सांगा? व्हाईट कॅटल आहे. बघा, मी इथं एक्सप्लेनेशन तुम्हाला समजण्यासाठी इथं लिहिलेलं आहे की एक्झाम्पलमध्ये तुम्हाला जंपर व्हायला नको, नंतर तुम्ही त्याचा स्क्रीनशॉट घ्या. बघा, देअर आर 2 टाईप्स ऑफ द कॅटल. 1 कॅटलचा कोणता कलर सांगितलं आहे सांगा? रेड. आणि ऑदर जी कॅटल आहे त्या कॅटलचा कोड कोणता आहे सांगा? व्हाईट. विथ रेड कॅटल. आता त्याचे जिनोटाइप वगैरे काय आहे ते मी एक्झाम्पलमध्ये सांगते. विथ रेड कॅटल इज क्रॉस्ड विथ द व्हाईट कॅटल देन F1 हायब्रिड विथ ए रोन कलर. आता रोन कलर म्हणजे काय की तिथं मिक्सचर तयार झालेलं आहे रेडचं आणि व्हाईटचं. खाली त्यासाठी एक स्टेटमेंट त्यामध्ये मेन्शन केलेलं आहे बघा, रोन कलर. बऱ्याच जणांना हा प्रश्न आहे की रोन कलर म्हणजे काय? रोन कलर इज द मिक्सचर ऑफ द रेड अँड द व्हाईट कलर हेअर. रेड कलर सर्वांना माहीत आहे, व्हाईट कलर माहीत आहे, पण रोन म्हणजे काय? तर रोनचा अर्थ काय लक्षात ठेवायचा की रोन इट इज द मिक्सचर ऑफ रेड अँड व्हाईट कलर हेअर्स. ओके. आणि मग ह्यामध्ये काय लक्षात येणार की दोन्ही जे ट्रेट आहे म्हणजे व्हाईट आणि रेड इक्वली एक्सप्रेस्ड इन ए F1 हायब्रिड. बघा, व्हॉट इज कोडॉमिनन्स? कोडॉमिनन्सची डेफिनेशन काय सांगितलेली आहे? कशाला कोडॉमिनन्स म्हणायचं? बोथ ऑफ जीन ऑफ अँड अलिलोमॉर्फिक पेअर एक्सप्रेस देमसेल्व्स इन F1 हायब्रिड इक्वली देन इट इज नोन ॲज ए कोडॉमिनन्स. ओके. आणि इनकम्प्लीटमध्ये फक्त शब्द तिथं काय वापरायचं आहे सांगा? पार्शली. एक्सप्रेशन होताना त्याचं एक्सप्रेशन कसं टेक प्लेस होणार सांगा? पार्शली. ओके. मग आता एक्झाम्पलमध्ये काय लक्षात ठेवायचं आहे सांगा? 2 कॅटल सिलेक्ट केलेले आहेत. एक कॅटलचा कोट हा रेड आहे आणि दुसऱ्या कॅटलचा कोट हा व्हाईट आहे. ह्याचा अर्थ काय? 1 कॅटल शोज रेड कलर्ड हेअर ऑन देअर स्किन and another cattle shows white colored hairs on their skin. ओके. मग साधं सिंपल काय लक्षात ठेवायचं सांगा? रेड कॅटल इज क्रॉस्ड विथ
कुणाबरोबर क्रॉसिंग होणार आहे सांगा, व्हाईट कॅटल. आता ह्यांचे जेव्हा फिनोटाईप आपण पाडणार, जिनोटाईप पाडणार, गॅमेट सेपरेट करणार आणि त्यांचं जेव्हा फ्युजन होणार, तेव्हा जो F1 हायब्रिड त्यामध्ये ऑप्टेन झालेला आहे, ह्या F1 हायब्रिडला कोणता कलर ऑप्टेन झालेला असणार आहे, तर रोन कलर. आणि रोन कलर म्हणजेच काय सांगितलं होतं ह्यामध्ये, की इट इज द मिक्सचर. कशाचं मिक्सचर आहे सांगा, रेड आणि व्हाईट हेअरचं मिक्सचर आहे. ओके. आणि मग त्यावरनं F1चं सेल्फिंग करायचं आहे आणि F2 जनरेशन काढल्यानंतर मग आपल्याला शेवटी फिनोटायपिक रेशो आणि जिनोटायपिक रेशो हा शो करायचा आहे. ओके. तर आता हे झालं प्रायमरी त्याचं इंट्रोडक्शन. आता ॲक्च्युली आपण एक्झाम्पलमध्ये जाऊया. एक्झाम्पलमध्ये पहिला पॉईंट नेहमी आपण काय लिहितो, फिनोटाईप. ओके. त्याचं एक्सटर्नल ॲपिअरन्स कसं आहे त्यावर आपण हे फिनोटाईप सिलेक्ट केलेले आहे. तर 2 कॅटल घेतलेले आहेत, म्हणजे 2 पॅरेंट किंवा 2 इंडिव्हिज्युअल कोणते घेतलेले आहेत सांगा. एक पॅरेंट जो आहे तो रेड कलरची कॅटल आहे आणि दुसरा जो इंडिव्हिज्युअल आहे तो म्हणजे व्हाईट कलरचा इंडिव्हिज्युअल, म्हणजे व्हाईट कलरची कॅटल आहे. बघा, क्रॉसिंग करताना कुणाबरोबर क्रॉसिंग करायचं आहे. बुकमध्ये हेच एक्झाम्पल त्यांनी पिक्चरमध्ये दाखवलेलं आहे. ओके. स्टडी करताना थोडंसं तुम्ही दोन्ही चार्ट बघून स्टडी करा, म्हणजे तुमचे जंपर होणार नाही. फिनोटाईपमध्ये एक कॅटल आहे ती रेड कॅटल आहे, दुसरी जी कॅटल आहे ती व्हाईट कॅटल आहे. फिनोटाईप झाल्यानंतर आपण काय करतो, त्यांची जेनेटिक कॉन्स्टिट्यूशन म्हणजे जिनोटाईप. आता रेड कॅटलमधले जिनोटाईप कसे लिहिणार सांगा, कॅपिटल R कॅपिटल R. आणि व्हाईट कॅटलचे जिनोटाईप कसे लिहिणार सांगा, कॅपिटल W आणि कॅपिटल W. आता गॅमेट्स आपल्याला काढायचे आहेत. गॅमेट्स करताना कसे गॅमेट काढणार सांगा, कॅपिटल R आणि कॅपिटल W. ओके. आता ह्यांचं काय झालेलं आहे सांगा, फ्युजन झालेलं आहे, म्हणजे त्यांचं युनियन झालेलं आहे. व युनियन झाल्यानंतर जो ऑफस्प्रिंग तयार होणार आहे, ऑफस्प्रिंग कोणत्या जनरेशनमध्ये तयार होणार आहे, तर त्या जनरेशनचं नाव काय असणार सांगा, F1 जनरेशन. F1 जनरेशनमध्ये F1 हायब्रिड आर ऑप्टेन. पण हे जे F1 हायब्रिड आहे, ह्या F1 हायब्रिडचा कलर ॲक्च्युली रेड असणार का व्हाईट असणार, तर यामध्ये लक्षात घ्या, F1 हायब्रिड हॅव रोन कलर. रोन कलर दॅट इज इट इज द मिक्सचर ऑफ रेड कलर अँड मिक्सचर ऑफ द व्हाईट कलर. ओके. आता इथपर्यंत फर्स्ट स्टेप आपली झालेली आहे. F1 जनरेशन आपण काढलेली आहे. आता F1 जनरेशन काढल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे सांगा, F2 जनरेशन. आणि F2 जनरेशन काढण्यासाठी आपल्याला सेल्फिंग करायचं आहे. कुणाचं सेल्फिंग करायचं आहे, तर हे F1 हायब्रिडचं सेल्फिंग करायचं आहे. आणि सेल्फिंग करताना आपण काय करतो, की जो F1 हायब्रिड आहे तो त्याच F1 हायब्रिड बरोबर क्रॉस करतो. मग इथे F1 हायब्रिड कोणता आलेला आहे, तर ज्या F1 हायब्रिडचा कलर कोणता आहे, रोन कलर. आणि रोन कलरचा अर्थ काय, की इट इज द मिक्सचर ऑफ द रेड अँड व्हाईट कोट. ओके. मग आता RW क्रॉस्ड विथ RW, कॅपिटल R कॅपिटल W क्रॉस्ड विथ कॅपिटल R कॅपिटल W. आता F2 जनरेशन आपल्याला काढायची आहे. नेक्स्ट जनरेशन कोणती असणार आहे, F2 जनरेशन. आता ह्या F2 जनरेशनमध्ये आपण पेनेटने स्क्वेअर मेथडने जनरेशन करूया. एक मेल पॅरेंट दाखवायचा आहे, एक फिमेल पॅरेंट दाखवायचा आहे. दोन्हीमध्ये गॅमेट एक गॅमेट असणार आहे कॅपिटल R, एक जो गॅमेट असणार आहे तो कॅपिटल W. ह्यामध्ये सुद्धा कॅपिटल R कॅपिटल W. आता क्रॉसिंग करताना कसं क्रॉसिंग होणार, कॅपिटल R क्रॉस झाल्यावर जो ऑफस्प्रिंग तयार झालेला आहे, ह्या ऑफस्प्रिंग म्हणजे जो ऑफस्प्रिंग होण्यावर जी कॅटल तयार झालेली आहे, त्या कॅटलचा कलर कसा आहे सांगा, रेड. दिस कॅटल विथ द रेड कोट किंवा रेड कलरचे हेअर्स ह्या कॅटलवर प्रेझेंट असतात. पण हा रेड कलर कसा आहे सांगा, प्युअर. ओके. त्यानंतर आता सेकंड कॉलममध्ये कॅपिटल R हा कॅपिटल W बरोबर क्रॉस होतो. मग त्यांचं क्रॉसिंग झाल्यानंतर जी कॅटल तयार झालेली आहे, ही कॅटल कशी आहे सांगा, मिक्सचर आहे. कुणाचं मिक्सचर आहे सांगा, रेड कलर आणि व्हाईट कलर. म्हणून त्या कॅटलचा जो कलर आहे तो कोणता आहे सांगा, रोन. म्हणजेच काय करायचं
आहे सांगा? कॅपिटल आर कॅपिटल डब्ल्यू. These cattle have a roan color, and roan color it is the mixture of the red and white color. आता खालच्या कॉलम मध्ये येऊया. हा आर कुणाबरोबर क्रॉस झालेला आहे? ह्या डब्ल्यू बरोबर क्रॉस झालेला आहे. मग इथं सुद्धा जो जी कॅटल तयार झालेली आहे त्या कॅटल सगळ्यात कसं आहे सांगा? रोन आहे. त्याच्यामध्ये जीनोटाइप कोणते असणार? कॅपिटल आर कॅपिटल डब्ल्यू. म्हणजेच हे मिक्सचर आहे. कुणाचं मिक्सचर आहे सांगा? रेड आणि व्हाईट. आता हे दोन्ही सुद्धा कसे आहे सांगा? हेटेरोझायगस आहे. आता राहिलेला लास्ट पॉईंट कॅपिटल डब्ल्यूचं क्रॉसिंग कुणाबरोबर होणार? का कॅपिटल डब्ल्यू बरोबर. क्रॉसिंग झाल्यानंतर जी कॅटल तयार झालेली आहे त्या कॅटलमध्ये कोणते जीनोटाइप प्रेझेंट असणार? कॅपिटल डब्ल्यू कॅपिटल डब्ल्यू. म्हणजे ह्या कॅटचा जो कलर आहे तो कसा आहे सांगा? व्हाईट आहे. आणि तुम्हाला नेहमी मी सांगते की हा जो कॉलम तयार झाल्यानंतर त्या ऑफस्प्रिंगमध्ये जे काही कॅरेक्टर आहे ते कॅरेक्टर त्याच्या खाली घ्या. कारण का असं लिहिण्याशिवाय फिनोटाइपिक रेशो आणि जिनोटाइपिक रेशो काढणं सोयीस्कर जातं नाही. आता कॅपिटल आर म्हणजे काय सांगितलेलं आहे सांगा? ह्या कॅटलचा कलर कसा आहे? रेड आहे. कॅपिटल आर कॅपिटल डब्ल्यू ह्या कॅटलचा कलर कसा आहे सांगा? रोन आहे. कॅपिटल आर कॅपिटल डब्ल्यू ह्या कॅटलचा कलर कसा आहे? रोन आहे. कॅपिटल डब्ल्यू ह्या कॅटलचा कलर कसा आहे सांगा? व्हाईट कलर आहे. आता फिनोटाइपिक रेशो तर आपण काय लिहितो? पहिल्यांदा कलर लिहूया. रेड कॅटल, रोन कलरड कॅटल आणि व्हाईट कलरड कॅटल. आता ह्या चारही ऑफस्प्रिंगमध्ये रेडचा नंबर आपल्याला लिहायचा आहे. रेड कॅटल किती असणार आहे सांगा? 1 असणार आहे. रोन मात्र किती आहे सांगा? ही 1 आणि ही 2. रोन कॅटल्स किती आहे सांगा? 2. म्हणजे द कॅटल विथ द रोन कलर. रोन कॅटल म्हणण्यापेक्षा कॅटल विथ द रोन कलर त्यांची संख्या किती आलेली आहे सांगा? 2. आणि द कॅटल विथ द व्हाईट कलर अशा कॅटलची संख्या किती आलेली आहे बाळांनो? 1 आलेली आहे. मग ह्यावरती सिंपल आहे. रेशो कसा लिहिणार सांगा? 1:2 2:1. आता नेहमीप्रमाणे जसं आपण फिनोटाइपिक रेशो काढल्यानंतर जिनोटाइपिक रेशो डिफाईन करतो. मग ह्यामध्ये जिनोटाइपिक रेशो कोणता असणार सांगा? आपण त्याचे जिनोटाइप मानूया. कॅपिटल आर कॅपिटल आर, त्यानंतर कॅपिटल आर कॅपिटल डब्ल्यू, त्यानंतर कॅपिटल डब्ल्यू कॅपिटल डब्ल्यू. त्यांचा नंबर लिहूया. 1 आल्या. आर कॅपिटल डब्ल्यू त्यांची संख्या 2 आली. आणि कॅपिटल डब्ल्यू ह्याचा नंबर किती आलेला आहे बाळांनो? 1 आलेला आहे. मग रेशो कसा तयार होणार जिनोटाइपिक? 1:2 2:1. म्हणजे फिनोटाइपिक रेशो आणि जिनोटाइपिक रेशो हा किती आलेला आहे? 1:2 2:1. इथं आपल्याला क्लिक झालं पाहिजे की इनकम्प्लीट डॉमिनन्समध्ये सुद्धा फिनोटाइपिक रेशो आणि जिनोटाइपिक रेशो हा किती आला होता सांगा? 1:2 2:1. आणि डॉमिनन्समध्ये फिनोटाइपिक रेशो आणि जिनोटाइपिक रेशो इज इक्वल टू 1:2 2:1. ओके. आणि मग त्याप्रमाणे आपल्याला कोडॉमिनन्स हा एका एक्झाम्पलवरून आपल्याला प्रूव्ह करायचा आहे. ओके. तर मागच्या लेक्चरला आपण इनकम्प्लीट डॉमिनन्स त्यामध्ये मिराबिलीच्या अल्फामध्ये 2 फ्लॉवरचं क्रॉसिंग आपण केलं, रेड आणि व्हाईट कलरचं. ओके. मग F1 जनरेशनमध्ये F1चे हायब्रिड तयार झाले होते ते पिंक होते. हेटेरोझायगस पिंक म्हणजे तिथे तो इंटरमिडिएट कलर आहे होता. आणि मग पुन्हा त्याचं सेल्फिंग केलं होतं. ओके. आणि कोडॉमिनन्समध्ये ते एक्झाम्पल घेताना कोणतं एक्झाम्पल घेतलेलं आहे सांगा? 2 कॅटल्स सिलेक्ट केलेले आहेत. एका कॅटलवर व्हाईट कलरचे हेअर्स प्रेझेंट आहेत, एका कॅटलवर रेड कलरचे हेअर्स प्रेझेंट आहेत. आणि त्यांचं जेव्हा क्रॉसिंग केल्यानंतर F1 जनरेशनमध्ये जो F1 हायब्रिड तयार झालेला आहे ह्या F1 हायब्रिडला रोन कलर हा ऑप्टेन झाला आहे. आणि रोन कलरचा अर्थ काय की दोन्ही जे कॅरेक्टर आहेत ते इक्वली एक्सप्रेस झालेले आहेत. म्हणजे रेड आणि सेकंड जे कॅरेक्टर असणार आहे ते व्हाईट असणार. म्हणजे बोथ ट्रेट्स आर इक्वली एक्सप्रेस्ड. आणि मग F2 जनरेशनमध्ये आपल्याला काय लक्षात येणार की F1 जनरेशनमध्ये जो F1 हायब्रिड म्हणजे रोन कलरचा कॅटल तयार झालेला आहे त्या कॅटलचं जर त्याच कॅटलबरोबर क्रॉसिंग केलं तर आपल्याला त्यामध्ये फिनोटाइपिक रेशो आणि जिनोटाइपिक रेशो हा किती ऑप्टेन झालेला आहे? 1:2 2:1.
ओके. आणि मग शेवटी रेक्टँगलमध्ये हे दोन्ही रेशो लिहून टाकायचे, फिनोटायपिक रेशो आणि जिनोटायपिक रेशो. झालेला हा पार्ट थोडासा पुन्हा एकदा मी रिवाईज करते. बघा, व्हॉट इज कोडॉमिनन्स. कोडॉमिनन्सचा अर्थ काय लक्षात ठेवणार सांगा. बोथ द जीन ऑफ अँड पॉलिनॉमियल पेअर एक्सप्रेस देमसेल्व्स इन F1 हायब्रिड इक्वली. ओके. त्यानंतर इट शो इंडिपेंडंट एक्सप्रेशन ऑफ टू alleles. F1 hybrid express both the parental character equally and independently. आता क्रॉस करताना आपण क्रॉस कसा केला आहे. देर आर टू टाइप ऑफ द कॅटल, वन विथ द रेड कोट कॅटल अँड अनदर विथ द व्हाईट कोट कॅटल. रेड कॅटल that is red hairs present on this cattle, and white cattle that is the it contain white colored hairs. So when red cattle that is capital R is crossed with the white cattle that is capital W, then F1 hybrid with the roan color. Roan color is the mixture of the red and white color here, and thus both the traits express equally. Okay. आणि मग एक्झाम्पल लक्षात घ्या. फिनोटाईपमध्ये दोन कॅटल्स कोणत्या सिलेक्ट केलेल्या आहेत. एक जी कॅटल आहे ती रेड आहे, दुसरी जी कॅटल आहे ती व्हाईट कॅटल आहे. त्यांचे जिनोटाईप कोणते असणार. कॅपिटल आर कॅपिटल आर. व्हाईट कॅटलमध्ये कॅपिटल डब्ल्यू, गॅमेट कॅपिटल आर कॅपिटल डब्ल्यू. F1 जनरेशनमध्ये जो F1 हायब्रिड तयार झालेला आहे, F1 हायब्रिडच्या कॅटलला कोणता कलर ऑप्टेन झालेला आहे. रोन. आणि रोनचा अर्थ काय. इट इज द मिक्सचर ऑफ द रेड अँड द व्हाईट. सेल्फिंग केलं जाणार कशाचं. F1 हायब्रिडचं कॅपिटल आर कॅपिटल डब्ल्यू क्रॉस्ड विथ कॅपिटल आर कॅपिटल डब्ल्यू. F2 जनरेशनमध्ये मग एक पॅरेंट मेल दाखवलेला आहे, एक पॅरेंट फिमेल दाखवलेला आहे. त्यांचे गॅमेट्स त्यामध्ये पाडून आपण त्यामध्ये कॉलम तयार केलेले आहेत. कॅपिटल आर कॅपिटल डब्ल्यू कॅपिटल आर कॅपिटल डब्ल्यू. फर्स्ट कॅटल आहे ती रेड आहे, सेकंड कलरची रोन टाईप कॅटल आहे, थर्ड सुद्धा रोन कलरची कॅटल आहे, आणि जी लास्ट बनवली आहे ती व्हाईट कॅटल आहे. फिनोटायपिक रेशो आपण कसं ऑप्टेन करणार. रेड, रोन आणि व्हाईट. रेडची संख्या 1, रोनचा नंबर 2, व्हाईटचा नंबर 2, म्हणून रेशो किती असणार आहे. 1:2, 2:1. जिनोटायपिक रेशोमध्ये कॅपिटल आर कॅपिटल आर कॅपिटल आर कॅपिटल डब्ल्यू कॅपिटल डब्ल्यू कॅपिटल डब्ल्यू. रेशो किती आलेला आहे बाळांनो. 1:2, 2:1. ओके. तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओला आपण कोडॉमिनन्स म्हणजे काय त्यावर डिपेंड असणारं एक एक्झाम्पल आणि त्या एक्झाम्पलवरून फिनोटायपिक रेशो आणि जिनोटायपिक रेशो शो केलेला आहे. तुम्ही सर्वांनी स्क्रीनशॉट घेतलाच असेल. तर नेक्स्ट लेक्चरला आपण नेक्स्ट मल्टिपल अलिल्स हा पॉईंट डिस्कस करणार आहोत. आय होप यू अंडरस्टँड दिस लेक्चर. थँक यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस